असं त्यांनी म्हटलं. आणि तेव्हापासून हे जे समोरचं मंदिर दिसतंय ना, तिथंच तेच माझा दगड. मावशी, हे डॉक्टर भीमराव आंबेडकर आहेत. हे भारताचे कायदेमंत्री आहेत. ते नक्कीच तुम्हाला काहीतरी मदत करतील. बाबासाहेब, हा तेच ना, ज्यांचं मोठमोठ्या पेपरात नाव छापून येतं. बाबासाहेब, तुम्हाला खरंच न्याय मिळवून द्याल? माझं अख्खं आयुष्य या न्याय नावासाठी खर्च झालंय. मी माझ्या मंत्रिपदाचा जो आहे तो उपयोग तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी नक्की करेन. मी घरातल्या संपत्तीमध्ये स्त्रियांना हक्क मिळावा असा कायदा मंजूर करून घेईन आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातनं कोणीही बाहेर काढू शकणार नाही. यानंतर बाबासाहेब हिंदू कोड बिल विषयी विचार करतात आणि त्यानंतर हिंदू कोड बिलचा मसुदा तयार करायला सुरुवात करतात. घडवण्यासाठी तयार करतो आहे. या हिंदू कोड बिल मध्ये त्यांना समान अधिकार असते. हे हिंदू कोड बिल जर पास झालं तर या सगळ्या स्त्रियांना समान कायदे असतील. तुमच्या पुरुषांनी एवढं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य या स्त्रियांमध्ये येईल आणि तुम्ही याच्यासाठी विरोध करताय. हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या बेड्यातून अडकून मोकळ्या होतील आणि स्वतंत्रता श्वास घेतली आहे. आकाशात उडणाऱ्या पक्षाच्या सावलीचा विटाळ या जमिनीला होत नाही. तलावावर पाणी पिणाऱ्या गाई गुरांचा विटाळ या देशाला होत नाही, पण आमच्या अस्तित्वाचा, आमच्या स्पर्शाचा विटाळ मात्र या व्यवस्थेला होतो. म्हणून मला बाहेर बसावं लागतं.